हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या पोलीस भरतीच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. खूप दिवसांचा गॅप झाला, त्याच्यानंतर आपण आजचा व्हिडिओ करत आहोत. ठीक आहे, इथून रेग्युलर बेसिसवर पोलीस भरतीचे व्हिडिओ येत राहतील. चला, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. आपण जे पोलीस भरतीसाठी आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणा ते बघत होतो ते आपण कंटिन्यू करूया. पहिला जो असणार आहे गणितापासून स्टार्ट करूया, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी आणि शेवट असेल आपलं मराठी. ओके, पहिला स्क्रीनवरती प्रश्न तुम्हाला दिसत असेल, क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता यासाठी साधं सोपं सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. ठीक आहे, आता त्या सूत्रामध्ये आपण ठेवून आन्सर आणण्याचा प्रयत्न करूया. पहिली नैसर्गिक संख्या कोणती म्हटलेलं आहे? 11 पासून 40 पर्यंत काढायची. पहिली कोणती असेल? 11 असेल. शेवटची कोणती असेल? 40 असेल. मग चेक करा आता. 11 11 अधिक 40 भागिले किंवा डिवायडेड बाय 2 इंटू एकूण संख्या म्हटलेलं आहे. नैसर्गिक संख्या एकूण संख्या म्हटलेलं आहे. तर एकूण संख्या कसं काढायचं म्हणजे इकडं कॉर्नरला चेक करा. 40 मधून ज्यावेळेस आपण 11 वजा करतो तर किती येतात? 10 मधून 1 गेले 9 राहिले 29 येतात. ठीक आहे, साधं सिंपल लॉजिक आहे. मग त्याच्यानंतर प्लस आपण एक ऍड करतो त्यावेळेस आपल्याला एकूण संख्या मिळतात. किती आहेत एकूण संख्या? 30 आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता याचं करा विस्तृत रूपमध्ये खाले खाले करत जा. काय काय येतं चेक करा बरं. 11 आणि 40 अधिक 11 अधिक 40 किती होतात बरं? 51 गुणिले 30 भागिले 2. ठीक आहे, या 30 ला 2 ने भाग जात. आधी भाग देऊ. बे क बे, एक राहिला, बे पंचे 10 15. मग आता शेवटी तुम्हाला 51 गुणिले 15 करायचंय. तर याचं उत्तर किती येतं? तर त्याचं उत्तर येतं 765. किती येतं उत्तर? 765. आता 11 ते 40 दरम्यान असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपलं 765 येत आहे. तर पर्यायामध्ये 765 दिलेलं आहे का ते चेक करा. सेकंड वन दिलेला आहे 765, जे की आपलं उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे. डन, क्लिअर आहे. अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही, फक्त याला प्रॅक्टिस लागते. सेकंड क्वेश्चन चेक करा. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 34 आहे म्हटलेलं आहे. काय? 5 क्रमवार समसंख्याला आपण अंडरलाईन करून घेऊ. हे इम्पॉर्टंट आहे. समसंख्यांची सरासरी 34 आहे. मग सरासरी म्हटल्यानंतर जी संख्या आपल्याला देते ती संख्या आपली मध्यस्थ असते. ठीक आहे, म्हणजे ती 34, समसंख्यांची सरासरी 34 आहे. म्हणून आपण काय करतो? 34 ही मधली संख्या पकडतो. 34 ही मधली समसंख्या पकडतो. आता 5 म्हटलेलं आहे, पुढे 2 येणार, मागे 2 येणार. मधली संख्या 34 आपल्याला भेटली समसंख्या. पुढची समसंख्या काय असेल? 34 नंतरची 36 आणि 38. क्लिअर आहे. आणि मागची काय असेल? 32 आणि असणार आहे 30. ठीक आहे, 5 झाले. 1 2 3 4 5. मधली 34, पुढच्या 2 मागच्या 2 मिळून आपण 5 केलेलो. मग पुढे काय म्हटलेलं आहे? तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे असं म्हटलेलं आहे. सर्वात लहान संख्या कोणती आहे? साधं सिंपल लॉजिक आहे. 5 क्रमवार समसंख्या आपण काढलेलो, मग सगळ्यात लहान समसंख्या आपली असणार आहे 30. पर्यायामध्ये 30 दिलेलं आहे. यस, सेकंड नंबरला 30 दिलेला आहे. हा पण आपला उत्तर एकदम करेक्ट आलेला आहे. सोपा आहे, काहीच अवघड नाही आहे. समजत नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून डाऊट विचारू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा. 25 पासून 75 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? आता ह्या मूळ संख्या कुठल्या ट्रिकने वगैरे नाही, तुम्हाला मूळ संख्या पाठ असतील तर एका झटक्यामध्ये तुम्हाला याचा आन्सर येईल. आता कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत चेक करा बरं. आता मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे. मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत?
लिहायला स्टार्ट करते बघा. 29, 31, 37, 41, 43, 47 आणि शेवटचं आहे आपलं 53. या आपल्या एकूण किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एकूण किती मूळ संख्या आहेत? 7 मूळ संख्या आहेत. करेक्ट आहे. कोणत्या कोणत्या? 25 पासून ते 23 येत नाही. 25 पासून पुढे म्हटलेलं आहे आणि 55 पर्यंत 57 हे खूप मोठी होते म्हणून आपण 53 घेतलेलं आहे. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या 10 म्हणलं आता सूत्र काय असणार आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. त्या सूत्रामध्ये ठेवूया. पहिल्या 10 म्हटल्यानंतर पहिली असणार आहे 1 अधिक शेवटची असणार आहे 10. पहिल्या 10, पहिलं 1, पहिली संख्या 1 असणार आहे आणि शेवटची संख्या किती असणार आहे? 10 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती असणार आहेत? एकूण संख्या 10 क्रमवार म्हटल्यानंतर एकूण संख्या किती आहेत? 10च आहेत. क्लिअर आहे. आता याच्यासाठी ते कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये. अतिशय सोपं आहे. कॅल्क्युलेशन केलं तरी 10च येते, जसं मी या साईडला केलं होतं अगोदर. ठीक आहे. मग चेक करा आता उत्तर काय येतं आपलं. 10 क्रमवार संख्यांची बेरीज किती येते? 11. 10 आणि 11. ठीक आहे. 10 आणि 11 मी या साईडला होते, तुम्हाला दिसते. ठीक आहे. 10 आणि 11 भागिले 2 गुणिले 10. बेक बे बे पंचे 10 म्हणजेच आपलं उत्तर किती येतं? 55. कसं आलं? शेवटी 11 गुणिले 5 उरलं होतं म्हणून. तर आता इथे सुद्धा ऑप्शन 55 दिलेलं आहे. उत्तर एकदम करेक्ट आहे. साधं सिंपल आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या म्हणजेच 10. बरोबर. 1 आणि 10 11 होतात भागिले 2 गुणिले 10. बेक बे बे पंचे 10. 11 गुणिले 5 होतात 55. अतिशय सोपं आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. 25 नंतर क्रमाने येणारी 23वी विषम संख्या कोणती? 25 नंतर क्रमाने येणारी. आता यासाठी एक ट्रिक सांगितलं होतं, त्या ट्रिकनं करूया आपण. काय म्हटले? विषम संख्या काढायची आहे. समसंख्या काढायची असेल तर एक संख्या आपण मायनस करतो. ते कसं ते पुढे सांगते, काळजी करू नका. आता सध्या चेक करा. किती नंतरची म्हटले आपल्याला? 25 नंतरची म्हटले. किती नंतरची? 25 नंतरची. लिहा 25. मग 25 नंतरची क्रमाने येणारी कितवी? 23वी विषम संख्या. मग आपण काय करतो यावेळेस? ज्या नंबरची संख्या आपल्याला काढायला सांगितलंय, फॉर एक्झाम्पल 23वी काढायचंय, मग आपण त्या 23च्या दुप्पट करतो. 25 अधिक 23च्या दुप्पट 46. मग टोटल किती येते? आता याचं टोटल येतं 71. ही भेटली आपल्याला 25 नंतर क्रमाने येणारी 23वी विषम संख्या. कसं काढलेलं आहे नीट लक्षात घ्या. हे 25 तर तुम्हाला समजलेलं, खालचं 46 कसं आलं नाही समजलं तर मी काय केले? 23च्या दुप्पट केले. ठीक आहे. 23 गुणिले 2 करा किंवा 23 केलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर 46 मिळतं. 25 अधिक 46 71 ही विषम संख्या आपल्याला मिळाली. जर आता आपल्याला समसंख्या विचारलं असतं तर मी काय केलं असतं? विषम संख्या 71 मिळाली. समसंख्या विचारलं असतं तर काय केलं असतं? एक जेही विषम संख्या येते त्याच्यातनं एक मायनस केल्यानंतर मला समसंख्या मिळाली असते. आता येणाऱ्या पुढच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन किंवा याच्या अगोदर सुद्धा आपल्याला झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा स्क्रीनवरती. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 10 आहे म्हटलेलं आहे. 7 क्रमवार समसंख्या यांची सरासरी 10 आहे. आता सरासरी म्हटल्यानंतर आपण 10 आली म्हटलं तर 10 हे आपलं मध्यस्थ असेल, मधली संख्या असेल आपण म्हणतो. चला तर लिहा. 10 जर ही आपली मधली संख्या असेल, 1 सेकंड, 10 ही आपली मधली संख्या आहे. मग पुढे काय म्हणले क्वेश्चन बघा वरती. 7 क्रमवार समसंख्या 7 काढायचे आहेत. मधली संख्या 7 मिळाली. आता इकडं 3 इकडं 3 मिळून 7 टोटल करायच्या आहेत. पुढच्या 10 नंतरची पुढची 12, त्याच्यानंतर 14, त्याच्यानंतर येईल 16. क्लिअर आहे? 10, 12, 14, 16. आता इकडचे अगोदरचे 10च्या अगोदरचे 8, 6, 4. इथपर्यंत 7 क्रमवार समसंख्या मिळाल्या. 10 सरासरी 10 आहे. 10 ही मधली संख्या असते. याला मी
बॉक्स करते, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. सरासरी म्हणलं की 10 मधली संख्या असते. मग टोटल 7 सांगितले आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 झाल्या 7. मग पुढे काय सांगितलंय क्वेश्चन चेक करा. तर त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान संख्यांच्या किती पट आहे म्हटलेलं आहे. किती पट आहे असा क्वेश्चन आहे. तर आपण काय करतो, सर्वात मोठी समसंख्या आपल्याला काय दिसते इथे, सर्वात मोठी समसंख्या आपल्याला 16. सर्वात लहान संख्या 4 आहे. मोठ्या संख्येच्या लहान संख्या किती पट आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, मग 16 भागिले 4 केल्यानंतर उत्तर येतं आपलं 4 पट आहे. किती पट आहे, 4 पट आहे. पट म्हणलं की भागाकार करायचं, 4 पट आहे. 4 चोक 16 म्हणून 4 पट उत्तर आलेलं आहे. इथे सुद्धा तुम्हाला दिसून येईल आपलं उत्तर 4. क्लिअर आहे. अतिशय सोपं आहे हे. आता बार बार प्रॅक्टिस झाली, तुम्हाला तोंडपाठ व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट वन, प्रथम 7 मूळ संख्यांची सरासरी किती. सरासरी म्हटलेलं आहे बेरीज करून जेवढ्या संख्या तेवढ्या संख्येनं भागाकार करायचा आहे. यासाठी आता कुठलं सूत्र नाही, डायरेक्टली अप्लाय करून बघूया आपण. कोणत्या पहिल्या 7 म्हणजेच कोणत्या कोणत्या येतील बरं. 2 3 5 7 11 13. 1 2 3 4 5 6 11 13 17 आणि 19. या आपल्या 19 हे जास्त होतं बरं, 8 झाल्या, 7 एवढ्या या आपल्या एकूण 7 मूळ संख्या आहेत. तर यांची सरासरी काढायची आहे. सरासरी म्हटलं तर आपल्याला सरळ काय करावं लागेल, भागिले 7 करावं लागेल. किती करावं लागेल, भागिले 7. आता करा या सगळ्यांची बेरीज. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बेरीज करायचे, आपण प्रॅक्टिस करतोय. तर सगळ्यांची बेरीज किती येईल, 58 येईल. 58 गुणिले 7 केल्यानंतर भागाकार देऊन बघा उत्तर येतं 8.25. सॉरी 8.285. कसं केलं, काय केलं चेक करा, करून दाखवते तरी तुम्हाला मी. 7 1 7, 7 2 14, 7 21, 7 28, 7 8 56. ठीक आहे, 7 8 56 घेतलो. किती राहिले, 2 राहिले. इथे पॉइंट देऊन म्हणजेच 20 झाले. पुढे ते 20 झाल्यानंतर 7 2 14, 6 उरले. 6 उरल्यानंतर आणखीन 7 8 56 घेतला. आता हे भागाकार तुम्हाला सांगायची गरज नाही, हे बेसिक आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे, उत्तर काय आलेलं आहे आपलं 8.285. 8.285 हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे अतिशय सोपं आहे. नंतर चेक करा, x ही 2 पेक्षा मोठी विषम संख्या आहे. x ही 2 पेक्षा 2 ही सम संख्या आहे, त्याच्यापेक्षा एक मोठी विषम संख्या आहे. खालील पैकी विषम संख्या कोणती. आता हे साधं सिंपल आहे. x बरोबर मोठी विषम संख्या, 2 ही सम संख्या आहे, मग त्याच्यापेक्षा मोठी म्हणलं तर 3 असणार आहे. 2 पेक्षा मोठी विषम संख्या 3 आहे. आणि लहान म्हणलं तर 1 आलं असतं, बट मोठी म्हणले 3 घेतलो. मग आता चेक करा खालीलपैकी विषम संख्या कोणती म्हणते. तर एक एक पर्याय आपण बघू. पहिलं आहे 2 गुणिले x ठिकाणी आपल्याला ठेवायचे 3. ठेवा 3. किती येतात, 42 6. पहिलं ऑप्शन सुद्धा विषम संख्या नाहीये. का नाहीये, कारण 6 आलेलं उत्तर विषम यायला पाहिजे. 6 ही सम संख्या आहे. दुसरं ऑप्शन चेक करा, x अधिक 1. दुसरं ऑप्शन काय, x अधिक 1. मग चेक करा, x च्या ठिकाणी जर 3 ठेवलो तर 3 ने किती 4 होते. 4 उत्तर हे समसंख्या आहे. 4 हे काय आहे, समसंख्या, ही सुद्धा उत्तर येणार नाही. थर्ड वन चेक करा. थर्ड वन काय दिलेलं आहे, x -1. मग 3 -1 ठेवल्यानंतर उत्तर येतात 2. ही सुद्धा समसंख्या आहे. आणि शेवटचं उत्तर आहे यापैकी नाही. मग उत्तर काय येईल आपलं, यापैकी नाही. रिझन काय आहे, x च्या ठिकाणी जर आपण 3 ठेवलं, 2 पेक्षा मोठी विषम संख्या 3 ठेवलं तर समसंख्या 6, समसंख्या 4, समसंख्या 2 हे उत्तर आले, पण विषम संख्या येत नाही. म्हणून आपलं उत्तर असेल यापैकी नाही. क्लिअर आहे, खूप सोपं आहे. नेक्स्ट वन चेक करा, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती म्हटलेलं आहे. आता ही सुद्धा नैसर्गिक संख्या, समसंख्या नैसर्गिक संख्यामध्ये तर 0 to अनलिमिटेड आहेत.
तर दोन अंकी समसंख्यांची बेरीज किती म्हटल्यानंतर सूत्र तेच असणार आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. तर पहिली दोन अंकी संख्या कोणती आहे? 10 आहे. 9 नंतरची पहिली दोन अंकी संख्या आपली 10 असणार आहे. गुणिले, आता तुम्हाला एकूण संख्या यातला पार्ट पाहिजे, मायनस करून येत नाही, समसंख्या म्हटलेला आहे ते विसरायचं नाही. ठीक आहे, गुणिले नाही अधिक. 10 अधिक समसंख्यांची आणि शेवटची समसंख्या कोणती असेल आपली? 99 असेल. ठीक आहे, शेवटची कोणती असेल? 99 भागिले 2 गुणिले, आता एकूण संख्या किती काढायच्या? एकूण संख्या या ठिकाणी 8 येते, 99 येत नाही, माय बॅड. का 8? शेवटची संख्या 8 घेतलेलं, 98 का घेतलं? कारण 99 हे विषम संख्या होते, समसंख्या बोललेलं आपल्याला. 10 अधिक 98 केलो आपण, डिवायडेड बाय 2 इंटू किती आता समसंख्या असणार आहेत? प्रत्येक 1 ते 10 मध्ये 5 आहेत, 11 ते 20 मध्ये 5 आहेत, असं तुम्हाला पाठ पाहिजे. मग टोटल किती समसंख्या येतात? 45 समसंख्या आपल्याला मिळतात. मग आता करा पुढे. 10 अधिक 98 म्हणजेच किती होतात? 108 भागिले 2 गुणिले 45. या 2 न 108 ला भाग जाते, भाग देऊन बघा. बेक बे, बे पंचे 10, बे चोक 8, 54 गुणिले 45. मग करा गुणाकार आता, इथेच करून दाखवतोय तुम्हाला. 5 चोक 20, 2 5 25, 25 26 27 अधिक 4 चोक 16, 7 चल 1, 5 चोक 20 आणि 1 21, 0 7 7 13 3 हात चल 1 4 2. किती आलं आपलं उत्तर? 2340. करेक्ट आहे. दोन अंकी समसंख्यांची बेरीज किती आलेली आहे आपल्याला? 2430. तर पर्यायामध्ये सुद्धा 2430 दिलेलं आहे. उत्तर एकदम करेक्ट आहे. क्लिअर आहे? काहीच डाऊट नाही. डाऊट असेल तर विचारायचं आहे, मनात ठेवून घ्यायचं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, 10वा गणिताचा 10वा क्वेश्चन. सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती आहे म्हटलेलं आहे. सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या 2 अंकी सुद्धा 3 अंकी नाहीच येत. इथपर्यंत क्लिअर आहे. आता सगळ्यात मोठी म्हणजे शेवटचीच पकडावी लागेल. शेवटची कोणती आहे आपली? 97. शेवटची संख्या कोणती आहे? 97. म्हणून सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या ही असणार आहे आपली 97. क्लिअर आहे? सोपा आहे, काहीच अवघड नाहीये. त्याच्यानंतर आता आपण जाऊया आपल्या बुद्धिमत्तेच्या पार्टकडे. हे सुद्धा अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. इथून मी परत एकदा सांगते, सॉरी इतकी दिवस व्हिडिओ करणं पॉसिबल झालं नाही काही कारणास्तव, पर्सनल रिझन्समुळे. आता इथून कंटिन्यू व्हिडिओ असतील, सो तुम्ही तुमचा अभ्यास चांगला होईल. पहिला चेक करा, बुद्धिमत्तेचा आहे 24, 39, 416, 525 या संख्या मालिकेतील किंवा या संख्या मालेतील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, म्हणजेच या ठिकाणी कोणती संख्या येईल असं सांगितलेलं आहे. तर आता चेक करा, 24, 39, 416, 525 याच्या नंतरची संख्या कोणती असा क्वेश्चन आलेला आहे. मग आता 24 मध्ये किती ऍड केल्यानंतर 39 येतं, किंवा 39 मध्ये किती ऍड केल्यानंतर 416 येतं, 416 मध्ये किती 500 ऍड केल्यानंतर 525 येतं, हे चेक करायचं. आधी बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी, अधिक वजा, वजा अधिक, गुणिले वजा, वर्ग घन सुद्धा बघावं लागेल. मग आपण काय करू? वर्ग चेक करू. चेक करा, बेरीज केल्यानंतर अजिबात येत नाही. ठीक आहे, मी हे सॉल्व्ह केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, बेरीज केल्यानंतर अजिबात येत नाही, कारण ताळमेळच लागत नाही. 39 मध्ये किती ऍड केल्यानंतर 416 ते काही समजतच नाही. मायनस तर अजिबात पॉसिबल नाही. ठीक आहे, गुणाकार पण नाही. मग आता लास्ट ऑप्शन काय आहे? 2 चा वर्ग 4. काय दिलेला आहे? 2 आहे, 2 चा वर्ग 4. पुढे चेक करा, 3 आहे, 3 चा वर्ग 9. हे 3 आहे, 3 चा वर्ग 9 दिलेला आहे. नेक्स्ट 4 आहे, 4 चा वर्ग 16. पुढे इथे चेक करा, वरती 4 आहे, 4 चा वर्ग 16. वर्ग आणि त्याचं वर्गमूळ लगेच जवळ दिलेलं आहे. मग 5 चा वर्ग
525. मग पुढे काय येणार? 525 नंतर येणार आपलं उत्तर 6चा वर्ग 36, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 636. किती येते आपलं उत्तर? 636. कस काय येतं? 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, मग 6 चा वर्ग 36 म्हणजे 636 हे आपलं उत्तर येणार आहे. बघा ऑप्शन मध्ये सुद्धा 636 दिलेलं आहे. करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 30, 42, 56, 72 क्वेश्चन मार्क या संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अंक येईल? आता काय काय दिलेलं आहे? 30, 42, 56, 72 पुढे आहे क्वेश्चन मार्क. आता नीट चेक करा उत्तर काय येईल आपलं. मला असं वाटतं, आता मी सांगते त्याप्रमाणे, या ठिकाणी गुणाकार केलेला आहे. अधिक जमत नाही, तुम्ही ट्राय करू शकता. अधिक येत नाही, वजा पण येत नाही. मग गुणाकार चेक करा. हे आहे 6×5 6×5 आपल्या लँग्वेज मध्ये 6×5 किंवा 6×5 पुढे चेक करा 42 कोणत्या पाड्यात आहे? 42 आहे सदुसखम 42, 7×6 42. त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा 56, 8×7 56, 8 × 7 केल्यानंतर 56. आता तुम्हाला सिक्वेन्स लक्षात यायला पाहिजे. कसा सिक्वेन्स? 6च्या पाड्यामध्ये 5व्या नंबरला 30 आहे, 7च्या पाड्यामध्ये 6व्या नंबरला 42 आहे, 8च्या पाड्यामध्ये 7व्या नंबरला 56 आहे. 6, 7, 7, 8, 5, 6, 6, 7 एक एक संख्येनं आपण गुणाकारासहित पुढे चाललो. मग इथे काय येईल? इथे 8 आले म्हणजे या ठिकाणी 9 येईल. मग इथे 7 आले म्हणजे या ठिकाणी काय येईल? 8 येईल. मग काय? 9×8 72. आता पुढची संख्या काय येईल बरं? सेम, इथे 9 आहे म्हणून पुढची संख्या 10 गुणिले इथे 8 आहे, पुढची संख्या येईल आपली या ठिकाणी 9. किती येईल? 9. मग किती? 10×9 90 हे आपलं उत्तर असणार आहे, जे की पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे. पहिलाच ऑप्शन आहे. कसं आलं? अतिशय सोपं आहे. 6×5 6 × 5 सदुसखम 42, 7 × 6 8×7 56. एक संख्याने आपण पुढे चाललो. सांगितले त्याच्यानंतर 9×8 72. इथे 8 होतं, इथे 9, इथे 7 होतं, इथे 8. मग आता इथे 9 आहे म्हणजे इथे 10 येणार आणि इथे 8 आहे म्हणजे इथे येणार 9. किती झाले? 10×9 90 हे आपलं उत्तर आलेलं आहे. हे वेगवेगळ्या ट्रिक्सने काढू शकता. एकच ट्रिक्स आहे असं नाहीये. लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आता या ठिकाणी बेरीज सुद्धा केली, या ठिकाणी तुम्ही बेरीज सुद्धा केली असती तर तुम्हाला उत्तर मिळालं असतं. कसं? 30 मध्ये 12 मिसळल्यानंतर 42, 42 मध्ये 14 मिसळल्यानंतर 56, 56 मध्ये 16 मिसळल्यानंतर 72, 72 मध्ये 18 मिसळल्यानंतर सुद्धा तुमचं 90 उत्तर आलं असतं. बेरीज येऊ शकतं, गुणाकार येऊ शकतं, ते तुम्हाला बघावं लागेल. नेक्स्ट वन आहे, चेक करा 121, 169, 225 पुढे क्वेश्चन मार्क. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? आता 121 म्हटलेलं आहे, 169, 225 आणि पुढे क्वेश्चन मार्क. 121 हा 11चा वर्ग 121 आहे. कितीचा? 11चा वर्ग 121 आहे. 13चा वर्ग 169 आहे. 13चा वर्ग 169 आहे. 15चा वर्ग 225 आहे. या मूळ संख्या नाही आहेत. मग पुढची संख्या आपली कोणती येईल? ठीक आहे, चेक करा पुढची संख्या आपली कोणती येईल. मग आता 11, 13, 15 पुढची विषम संख्या असणार आहे आपली 17. 17चा वर्ग किती आहे? 289. लक्षात आलं का? 11चा वर्ग, 13चा वर्ग, 15चा वर्ग. मग ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. पुढची विषम संख्या 17 असणार आहे. 17चा वर्ग 289 म्हणून आपलं उत्तर सुद्धा 289 असणार आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट वन चेक करा 1, 8, 27, 64 पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे.
1, 8, 27, 64. पुढे क्वेश्चन मार्क. आता हे अतिशय सोपं आहे. हे आहेत घन. बघता क्षणी लक्षात यावं लागतं. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन. 5 चा घन आपला किती असणार आहे? 125. हे असणार आहे आपलं उत्तर. कसं? 1 चा घन 2 चा घन 3 चा घन 4 चा घन. घन 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 दिलेले आहेत. मग शेवटी कितीचा येणार? 5 चा घन येणार. किती असणार आहे? 125, जे आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट वन. हे आता संख्या मालिकाच घेतोय आपण. चेक करा नेक्स्ट काय आहे? 2, 5, 11, 23. पुढे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता चेक करा. 2, 5, 11, 23 आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग या ठिकाणी काय काय केलेलं आहे? अधिक केलेलं काय? 2 मध्ये जर 2 मिसळ तर 4 येतं. अधिक नाहीये. 2 मध्ये जर सपोज आपण 3 मिसळ 5 येतं. 5 मध्ये आपण 6 ऍड केल्यानंतर 11 येतं. 11 मध्ये 23 मध्ये आपण किती ऍड केल्यानंतर 23 मध्ये आपण किती ऍड केल्यानंतर 12. ताळमेळ लागत नाही. धड पाडा पण नाही येते. ठीक आहे. पाडा पण नाही. 3 1 3 3 2 7 3 3 9 यायला पाहिजे होतं. पाडा पण नाही. मग आपण काय करू या ठिकाणी? सोपं आहे. काहीच अवघड नाही हे पण. या ठिकाणी आता याची गरज आहे. हा, तर काय केलेलं आहे? गुणिले अधिक 1 केलेलं आहे. काय केलेलं आहे? गुणिले अधिक 1. 2 गुणिले 2 4. 4 मध्ये ज्यावेळेस आपण 1 ऍड करतो त्यावेळेस उत्तर येतं 5. 5 दोन्ही 10 अधिक 1 11. 11 दोन्ही 22 अधिक 1 23. 23 1 23. 23 दोन्ही 46 अधिक 1 येतं आपलं उत्तर 47. कसं? 23 गुणिले 2 46 अधिक 1 उत्तर येतं 47. गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 अधिक 1 केलेला आहे. उत्तर काय येतं? 47, जे पर्यायामध्ये लास्ट दिलेलं आहे. क्लिअर आहे? अतिशय सोपे आहेत. नेक्स्ट वन चेक करा. खालील दिलेल्या उदाहरणामध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. ही सुद्धा संख्या मालिका आहे. काय काय दिलेलं आहे लिहून घेऊया. 1, 3, 7, 15, 31 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. मग आता चेक करा. तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल अशा पद्धतीने करते. 1, 3, 7, 15 आणि 31 दिलेला. आता इथे सुद्धा गुणाकार जर केलो, अधिक बद्दल बोलूया. जर आपण 1 अधिक 1 किंवा 2 केल्यानंतरच 3 येतं. याच्यामध्ये आपण 4 आणि 3 7 4. याच्यानंतर पुढे याच्यामध्ये 8 ऍड केल्यानंतर प्लस 8 केल्यानंतर आपल्याला 15 येतं. 2 4 8. आता जर समसंख्या असल्या असतात तर तिथे 6 यायला पाहिजे होते. ते तुम्हाला समजणार नाही. डायरेक्टली उत्तर काय येतं ते तुम्हाला एक्सप्लेन करते. चेक करा. इथे काय करावं लागेल तुम्हाला? गुणाकार आणि अधिक करावं लागेल. गुणाकार आणि बेरीज करावं लागेल. अधिक म्हणजेच गुणाकार आणि बेरीज करावं लागेल. कसं? सेम. जसं वर केलं खाली सुद्धा सेम. 1 गुणिले 2 1 2. 2 मध्ये 1 मिसळल्यानंतर 3. 3 गुणिले 2 6 अधिक 1 7. 7 दोन्ही 14 अधिक 1 15. म्हणजे 7 गुणिले 2 14 अधिक 1 15. 15 गुणिले 2 30 अधिक 1 किंवा बेरीज 1 31. 31 गुणिले 2 किती येतं? आता 31 गुणिले 2 62 अधिक 1 म्हणजे 63. आता चेक करा. 31 1 31. 31 दुनी 62 अधिक 1 उत्तर येतं आपलं 63, जे की आपल्याला पर्यायामध्ये तिसऱ्या नंबरला दिलेलं आहे. ठीक आहे. गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 अधिक 1 केलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. याला थोडा वेळ लागतो प्रॅक्टिसला. प्रॅक्टिस झालं का नाही तुम्हाला समजून जातात सगळ्या गोष्टी. नेक्स्ट वन. ही सुद्धा संख्या मालिकाच आहे. चेक करा काय काय संख्या दिलेल्या आहेत. 7 26 124 क्वेश्चन मार्क 1330. 7 26 124
क्वेश्चन मार्क आणि 1330. आता लक्षात घ्या या ठिकाणी काय केलेलं आहे, घनामधून 1 मायनस केलेला आहे. जसं की इथं 2 चा घन 8, 8 मधून 1 वजा केल्यानंतर येतं आपल्याला 7, 3 चा घन 27, 27 मधून 1 वजा केल्यानंतर 26, 5 चा घन 125, 125 मधून 1 वजा केल्यानंतर येतं 124. सेम आता या ठिकाणी आपल्याला करायचे 7 चा घन, या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, पुढचे 11 येणार आहे, या मूळ संख्या आहेत. कारण मूळ संख्या कशावर म्हटले मला तर सम संख्या नाहीये. जर सम संख्या असतं तर इथे 1 आलं असतं, बट हे मूळ संख्या आहेत म्हणून इथे 2, 3, 5, 7. ठीक आहे. 7 चा घन किती असणार आहे आपलं, 7 चा घन 343. त्याच्यातून 1 जर आपण वजा केलो तर आपलं उत्तर येतं 7 चा घन 343 वजा 1 म्हणजेच 342 आपलं उत्तर असणार आहे. पुढचं आता 11 चा घन 1331 वजा 1 केलं 1330. क्लिअर आहे. काय येईल मग आपलं उत्तर 342 जे आपल्याला थर्ड नंबरला दिलेलं आहे. डन. नेक्स्ट वन चेक करा. खालील ते आता सगळ्या संख्या मालिकाच आहे, वरचं वाचायची गरज नाही, डायरेक्टली संख्या मालिका लिहून घेते. 38, 47, 66, 79 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग आता काय केलेलं आहे चेक करा बरं. हे सुद्धा सोपं आहे. बेरीज होत नाही, गुणाकार होत नाही, वजाबाकी होत नाही, गुणिले 2 अधिक होत नाही, गुणिले करून मायनस होत नाही, काहीच होत नाही, मायनस वगैरे काहीच होत नाही. मग आता इथे काय होतं, 38 म्हणजे 6 चा वर्ग 36, 36 मधून 36 मध्ये ज्यावेळेस आपण 2 ऍड करतो, अधिक 2 करतो, 36 अधिक 2 करतो, त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतं 38. पुढे चेक करा, पुढे सेम स्टेज असणार आहे. 7 चा वर्ग किती, 7 चा वर्ग 49 मायनस 2 करतो, त्यावेळेस उत्तर आपल्याला मिळतं 47. अधिक 2 केला असतं तर 51 आलं असतं, बट आपल्याला या ठिकाणी मायनस 2 केल्यानंतर 47 उत्तर आलं. पुढे काय केलेलं आहे, 8 चा वर्ग 64, 64 मध्ये ज्यावेळेस 2 ऍड केलं उत्तर येतं 66. पुढे काय केलेलं आहे, 9 चा वर्ग 81, 81 मधून वजा 2 केल्यानंतर उत्तर येतं 79. किती येतं, 79. मग आता सिक्वेन्स काय आहे, काय लक्षात आलेलं आहे, 6 चा वर्ग अधिक 2, 7 चा वर्ग मायनस 2, 8 चा वर्ग अधिक 2 मायनस 2, अधिक 2 मायनस 2 अधिक 2 असं दिलेलं आहे. मग आता इथे अधिक मायनस पुढे काय येईल, अधिक येईल. कसं काय उत्तर येते मग आता पुढे, 10 चा वर्ग 100 अधिक 2, सिक्वेन्स नुसार चाललो. अधिक झाल्यानंतर वजा आहे, वजा झाल्यानंतर अधिक येईल. मग काय येते उत्तर आपलं 102. किती येते उत्तर, 102 येतं. आता पर्यायामध्ये दिलेलं आहे का चेक करू आपण. हा, येस, थर्ड नंबरला 102 हे उत्तर दिलेलं आहे, जे की आपलं उत्तर एकदम करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट वन, हे तर अतिशय सोपं आहे. दिसायला संख्या एवढ्या मोठ्या आहेत, काय केले कसं केले काहीच लक्षात येत नाही म्हटलं तर. बघा आता, एवढ्या मोठ्या संख्या आहेत, किती अवघड आहे असं वाटायला नको आपल्याला. हे अतिशय सोपं आहे. काय केलेलं या ठिकाणी, काय म्हणता, पाढा आहे. गुणाकार नाही, वर्ग नाही, काहीच नाही, पाढा आहे. चेक करा कसा पाढा आहे. 15 1 15, 15 2 30, 15 1 15, 15 30, 15 3 45, 15 4 60. मग पुढचा पाढा काय येईल, 15 5 75. समजलं का, नीट बघा. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75. क्वेश्चन मागच्या ठिकाणचा आन्सर एक आलं. मग पुढच्या संख्यांचं काय, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60. किती येतं, 12 5 60. कसं आलं, 15चा पाढा, त्याच्यानंतर
12चा पाढा त्या पुढच्या संख्या घेतलेल्या आहे. मग आपलं उत्तर किती येतं? 6075. ऑप्शन मध्ये दिलेला आहे का? यस, थर्ड नंबरला दिलेलं आहे 6075. क्लिअर आहे? अतिशय सोपं आहे. संख्या मोठी असेल तर त्यांना 2 गटांमध्ये विभागणी करायची. एक तर ते वर्ग असू शकतं, अधिक असू शकतं, गुणाकार असतं, वजा असू शकतं. लास्ट वन बुद्धिमत्तेचं चेक करा. काय काय दिलेल्या आहेत संख्या? 1, 8, 27, 64, 125, 216 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. ही आपली संख्या मालिका आहे. आता हे अतिशय सोपं आहे. हे आहेत घन. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216. मग पुढचा कोणता येणार? 7 चा घन 343. हे आपलं उत्तर असणार आहे. किती असणार आहे आपलं उत्तर? 343, जे की पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, शेवटी दिलेलं आहे. क्लिअर आहे? इझी आहेत. हे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन सुद्धा आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता आपण जाऊया आपल्या सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडीकडे. हे फास्ट होऊन जाईल, काहीच अवघड नाही. ते 2 जरासं कॅल्क्युलेशन वगैरे करायचं असतं, ट्रिक यूज करायचं असतं, म्हणून ते पार्ट आपण अगोदर घेत आहोत. ओके, चेक करा आता. भारताच्या कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? भारताच्या कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा. मेघालय पण नाहीये आणि सिक्कीम पण नाही. गोवा या राज्यात समान नागरी कायदा आहे. समान नागरी कायदा म्हणजे विवाह, त्याच्यानंतर विवाह नाही, विवाह, दत्तक घेणं असू दे किंवा संपत्तीची वाटणी वगैरे असू दे किंवा डायव्होर्स वगैरे प्रकरण असू दे, त्याच्यामध्ये समान नागरी कायदा त्या ठिकाणी लागू केला जातो. जेही असेल समान दिलं जातं. ठीक आहे, समान नागरी कायदा लागू केला जातो. आता गोवा या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू होतो. त्याचबरोबर नवीन आता उत्तराखंड मध्ये लागू झाला नाही, त्याचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे, आणखीन लागू झालेला नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट वन, जगातील सर्वात मोठ्या रेल्वे प्लॅटफॉर्मचे नुकतेच उद्घाटन झाले. त्या प्लॅटफॉर्म कुठे आहे असं म्हटलेलं आहे? तर गोरखपूर नाही, कोल्लम पण नाही, कोलकाता पण नाही. त्याचं उत्तर आहे हुबळी. हुबळी येथे श्री सिद्धरुद्ध स्वामी येथे सगळ्यात मोठं या रेल्वे स्थानकावर, सिद्धरुद्ध रेल्वे स्थानकावर सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म उभं करण्यात आलेलं आहे. जगातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे. याची उंची आहे 1507. उंची किती असणार आहे? सॉरी, लांबी किती असणार आहे? 1507. लक्षात ठेवायचं, हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील कोणता पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही? राष्ट्रीय पक्ष नाही म्हटलेलं आहे. कोणतं येईल? याचा आन्सर येईल समाजवादी पक्ष. कारण तृणमूल काँग्रेस हे पश्चिम बंगाल मधलं पक्ष आहे, ते सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे मार्क्सवादी पक्ष हे राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस वगैरे हे सगळे सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहेत. आता समाजवादी पक्ष कस काय राष्ट्रीय पक्ष नाही? म्हणजे ते राज्य पक्ष आहे, एखाद्या राज्यापुरतच मर्यादित असणारा पक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेड मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला? जे प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीला जे आपण प्रोग्राम बघतो, डीडी किसान किंवा डीडी सह्याद्री, डीडी नॅशनल वरती आपल्याला दाखवलं जातं, त्या ठिकाणी चित्ररथ तयार केलं जातं. प्रत्येक स्टेटचं एक काय म्हणतात, एक प्रदर्शन केलं जातं की चांगल्या पद्धतीने त्या चित्ररथावरती दाखवलं जातं. सो 2023च्या 26 जानेवारीला कोणत्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला? कोणत्या राज्याच्या? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला. दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्र या राज्याच्या चित्ररथाला मिळाला आणि तिसरा क्रमांक आहे उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला मिळालेला आहे. सिक्वेन्स लक्षात घ्या. पहिला क्रमांक उत्तराखंड, दुसरा महाराष्ट्र, तिसरा उत्तर प्रदेश. नेक्स्ट वन, नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? राजपथ म्हणजेच काय? इंडिया गेट टू म्हणजेच असं एका वेच, इंडिया गेट टू आय थिंक, मला आठवत नाहीये,
विधानसभा का असंच काहीतरी आहे. तिथून तिथपर्यंत त्या रोडला राजपथ आधी म्हणायचं. आता त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? कर्तव्य पथ. नेक्स्ट वन, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी, समतेचा पुतळा हा कुणाचा आहे? समतेचा पुतळा हा कुणाचा आहे? सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू ऑफ एज्युकेशन ते पण नाही. महात्मा ज्योतिबा फुले नाही. तर उत्तर काय येतं? श्री रामानुजाचार्य. ठीक आहे. हैदराबाद येथे या ठिकाणी यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याची उंची 216 फूट आहे. पुतळा कुठे आहे? हैदराबाद जवळ. रामानुजाचार्य गणितज्ञ आहेत मोठे, त्यांचा हा पुतळा आहे. उंची असणार आहे त्याची 216 फूट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती? आता याचं उत्तर थोडं डिफरंट आहे. हैदराबाद येणार नाही, तेलंगणा आहे. अमरावती आणि विशाखापट्टणम आणि कुर्नूल याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. आता याचं खरं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. याला स्टार मार्क करते. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती असेल. आता चेक करा, त्या आंध्र प्रदेश मध्ये मुख्य शहर 3 आहेत. मुख्य शहर, मोठे शहर 3 आहेत. तर 31 जानेवारी 2023 ला जगन रेड्डी यांनी विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशची पहिली राजधानी म्हटलेलं आहे. आता दुसरी अमरावती असणार आहे, तिसरी कुर्नूल असणार आहे. आंध्र प्रदेश या ठिकाणी 3 राजधान्या आहेत. आता सुद्धा कोणती तरी एक अशी राजधानी त्या ठिकाणी नाहीये. ओके, याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करणार आहात, काय असेल त्याचं उत्तर. नेक्स्ट वन चेक करा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर याचं उत्तर आहे पुणे अहमदाबाद नाहीये, मुंबई. माझ्या मते असं वाटतं की मला मुंबई आणि अहमदाबाद याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ... या दरम्यान धावली, म्हणजेच की कोणत्या राज्यांमधून धावली किंवा कोणत्या शहरांमधून धावली? तर मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक नाहीये, पुण्याला आहे पण नाशिकला सध्या माहिती नाही. यापैकी नाही, म्हणजेच मुंबई टू गांधीनगर पहिली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई टू गांधीनगर गेली आहे, महाराष्ट्रातून गेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मार्गावर अलीकडे सुरू झाली आहे? नवीन सुरू झालेली आहे. तर नवीन सोलापूरला सुरू झाले आहे, म्हणजेच मुंबई सोलापूर हे याचं उत्तर असेल. काय असेल उत्तर याचं? मुंबई सोलापूर. त्याच्यानंतर आपण मराठी या सेक्शन कडे जाऊया. पहिला क्वेश्चन आहे मराठीचा. यावेळेस आपण शब्दांच्या जातीपासून स्टार्ट केलो. ती जो वर्णमाला होता तो आपला पार्ट संपलेला आहे. चेक करा, पहिला क्वेश्चन आहे, शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? लहानपणीपासून आपल्याला माहिती आहे एकूण किती जाती आहेत? 8 जाती आहेत. कोणत्या कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयनामी अव्यय असे 8 प्रकार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखा. अविकारी जात म्हणजे पुल्लिंग लिंग, वचन आणि रूपात विभक्तीमुळे जर बदल होत नाही, विभक्तीमुळे बदल होत नाही, त्याला अविकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात त्याला अव्यय असं शेवटी लावलेलं असतं, त्याला अविकारी शब्द असे म्हणतात. तर मग चेक करा, क्रियापद, नाम आणि सर्वनाम यांच्या लिंगामध्ये बदल होतो, वचनामध्ये बदल झाल्यानंतर बदल होऊ शकतो, विभक्तीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. मग याचं उत्तर आहे क्रिया विशेषण अव्यय. अव्यय म्हटलं की ते अविकारी शब्द आहेत असं समजायचं. अविकारी जात आहे, शब्द नाही जात आहे. नेक्स्ट वन, अव्ययालाच ... असे म्हणतात. आत्ताच सांगितले, अव्ययालाच अविकारी शब्द असे म्हणून ओळखलं जातं. कस काय? त्यांच्या वचनात, लिंगात आणि काय म्हणतात रूपात विभक्तीमुळे कोणताही बदल होत नाही, म्हणून त्यांना अविकारी शब्द असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. सामान्य नाम म्हटलं, खुशी हे मुलीचं नाव आहे, तिला वेगळ्या नावाने पण हाक मारू शकतो. खुशी हे विशेष नामामध्ये येतं, तिचं नाव एकच असू शकतं, ते विशेष आहे. गरीबला आपण भिकारी सुद्धा म्हणतो, हे सुद्धा येणार नाही. कीर्ती म्हणजे महान, मोठी प्रतिमा असं आपण म्हणत असतो. मग याचं उत्तर असेल सामान्य नाम म्हणजेच काय? वही.
सामान्य नामचं उत्तर काय येईल? असलेला शब्द कोणता? वही असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुभाष हुशार मुलगा आहे. सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी अंडरलाईन केलं हुशारला, तर जात ओळखायचे तर नाम आहे, सर्वनाम, विशेषण आहे, क्रियापद आहे, क्रियाविशेषण आहे किंवा कुठलं आहे. तर चेक करा, नाम तर नाही आहे, हुशार हे आहे विशेषण. हुशार काय आहे? विशेषण आहे. सुभाष हुशार आहे, सुभाष हुशार आहे विशेष काहीतरी करून आपल्याला सांगितलं जात आहे म्हणून आपण त्याला विशेषण असं म्हणत असतो. ठीक आहे, नामाला जोडून येतं त्याला विशेषण असं आपण म्हणतो. ठीक आहे, ही जागा घाण आहे. घाण हे सुद्धा विशेषण आहे. ठीक आहे, लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? शब्दांच्या रूपात बदल हे विभक्तीमुळे किंवा इतर सगळ्यांमुळे होऊ शकतो. लिंगामध्ये बदल झाला की शब्दांच्या रूपात बदल होऊ शकतो. आधी स्त्रीलिंगी असेल त्याचं पुल्लिंगी मध्ये जर रूपांतर केलं तर बदल झाला. वचन एकवचनी असेल अनेक वचन करता येतं. विभक्तीमध्ये सुद्धा बदल आपल्याला करता येतात म्हणून उत्तर असेल आपलं वरील पैकी सर्व. शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होतो? तर लिंगामुळे होतं, वचनामुळे होतं, विभक्तीमुळे होतं आणि रूपामुळे होत असतं. नेक्स्ट वन, शब्दांच्या जातीपैकी कोणती जात विकारी नाही म्हटलेलं आहे. अविकारी म्हणजेच ज्या पुढे अव्यय लागलेला आहे त्याला अविकारी म्हणतात. आता विकारी म्हणजे त्या अव्ययाला सोडून बाकीचे वरचे चार म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. मग चेक करा, सर्वनाम हे विकारी आहे, विशेषण हे विकारी आहे, क्रियापद हे विकारी आहे, म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी आहे. अविकारी आहे. ओके, नेक्स्ट वन, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. कोणते कोणते अंडरलाईन केलेलं आहे ते म्हणजे काय कोणतं जात म्हणून आलेलं आहे ते आपल्याला ओळखायची आहे. पंकज लांब दोरी आणायला गेला. पंकज लांब दोरी, दोरी बद्दल सांगितलं आहे. दोरी बद्दल, दोरी कशी आहे? लांब आहे म्हणून त्या ठिकाणी काय येतं? विशेषण येतं. का विशेषण येतं? कारण दोरी दिलेला आहे, दोरी लांब आहे म्हणजे छोटी आहे, लांब आहे, कशी आहे ते सांगण्यासाठी त्या ठिकाणी विशेषण, कोणतं विशेषण? लांब हे विशेषण दिलेलं आहे. त्याच्यानंतर पंकज दोरी आणायला लांब गेला, क्रियापदाला लागून आलेला आहे. या ठिकाणी नामाला लागून आलं असेल तर ते विशेषण, या ठिकाणी क्रियापदाला लागून विशेषण आले म्हणजे ते असेल क्रियाविशेषण. उत्तर काय असेल आपलं? विशेषण आणि क्रियाविशेषण. या ठिकाणी विशेषण आलेलं आहे, या ठिकाणी क्रियाविशेषणासाठी लांब वापरलेला आहे. क्रियाविशेषण म्हणजे काय? गेला ही क्रिया आहे, तो जातोय ही क्रिया आहे, म्हणजे क्रियाला लागून विशेषण आलं म्हणून ते आपण क्रियाविशेषण असं समजतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होतो, बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? ज्या शब्दांमध्ये कुठलाही बदल होत नाही त्यांना आपण अविकारी म्हटलो. मग बदल जर होत असेल तर त्याला म्हणतो आपण विकारी शब्द. कोणते शब्द म्हणतो? विकारी शब्द. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, सुशील अभ्यास करत आहे. यातील सुशील हे काय आहे? बघा आता हे पण अतिशय सोपं आहे. क्रियापद नाही आहे. क्रियापद म्हणजे क्रिया करणं, वर्ब. लिहिणं, खाणं, पिणं, जाणं, येणं, गेला वगैरे हे सगळे क्रियापद आहे. सुशील हे क्रियापद नाही आहे. सर्वनाम पण नाहीये. तो, ती, ते, हा, ही, हे सर्वनामामध्ये येतं आणि क्रियाविशेषण पण नाहीये. तर उत्तर काय असेल आपलं? नाम. सुशील हे नाम आहे, सुशील हे नाव आहे. हे विशेष नावामध्ये येतं, विशेष नामामध्ये सुशील येतं. माझं, तुमचं नाव सुद्धा विशेष नामामध्ये येतं कारण नाव बदलत नाही, आपल्याला विशेष प्रतिमा मिळवून देतं म्हणून त्याला आपण विशेष नाम असं म्हणत असतो.
ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहेत. आपले सगळे क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. जे आजचे होते ते सगळे कंप्लीट झालेले आहेत. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. तिथे सुद्धा तुमचा अशाच पद्धतीने अभ्यास होईल. जर तुम्हाला या व्हिडिओशी संबंधित किंवा कुठल्याही गोष्टी संबंधित पोलीस भरतीच्या व्हिडिओ संबंधित जर डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये डाऊट विचारू शकता. आणि मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं, त्याचं सुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये करायचंय. क्वेश्चन काय होतं? आंध्र प्रदेशची नवी राजधानी कोणती? त्याचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये करायचंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.